विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. BEd CET 2021 प्रश्नपत्रिका 1 आज आपण पाहणार आहोत. तर बंधू भगिनींनो, 6 ऑक्टोबर 2021ला झालेली ही प्रश्नपत्रिका आहे. तर या प्रश्नपत्रिकेतील जे प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तरे पाहणार आहोत. तसेच उर्वरित जे पर्याय आहेत म्हणजेच एक करेक्ट पर्याय सोडल्यानंतर राहिलेले जे पर्याय आहेत त्यांची आपण चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. बंधू भगिनींनो, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. BEd परीक्षेसंदर्भात BEd CET परीक्षेसंदर्भात आपल्याला सर्व मटेरियल आमच्या चॅनलवरती उपलब्ध होईल. BEd CET ऑक्टोबर 7, 2021चा हा पेपर आहे. श्रीलंकेचे चलन काय आहे असा पहिला प्रश्न विचारण्यात आला होता. ऑप्शन 1 डॉलर, ऑप्शन 2 रुपया, ऑप्शन 3 दिराम, ऑप्शन 4 पाऊंड. विद्यार्थी बंधू भगिनींनो, याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन 2 रुपया आहे. तर आपण एक बाब लक्षात ठेवावी, भारताचे चलन रुपया आहे, तसेच पाकिस्तानचेही चलन रुपया आहे व श्रीलंकेचेही चलन रुपया आहे. हे आपण लक्षात ठेवावे. आपणास माहीत आहे अमेरिकेचे चलन डॉलर आहे, दिराम हे दुबईचे चलन आहे, तर पाऊंड आपल्यास माहीत आहे ब्रिटनचे चलन आहे. तर बंधू भगिनी लक्षात ठेवावे, श्रीलंकेचे चलन रुपया होय. प्रश्न क्रमांक 2, रक्त कोणत्या ऊतींचे बनलेले असते? त्याला आपण ब्लड कंपोजिशन असं म्हणतो. तर ब्लड कंपोजिशन आपल्याला सांगायचं आहे कशाचे असते. ऑप्शन 1 साधी ऊती, ऑप्शन 2 अस्थि ऊती, ऑप्शन 3 संयोजी ऊती, 4 यापैकी नाही. तर बंधू भगिनी लक्षात ठेवा, साधी ऊती यापासून रक्त बनलेले नाही, कारण रक्तामध्ये अनेक घटक असतात, ते क्लिष्ट प्रकारची त्याची रचना असते. अस्थि ऊती, तर अस्थि ऊती म्हणजेच हाडामध्ये असणारी ऊती किंवा हाडांची ऊती. तर बंधू भगिनींनो, तेही ते आपलं उत्तर नाही आहे. तर ऑप्शन 3 संयोजी ऊती हे आपलं उत्तर होय. म्हणजेच रक्त हे संयोजी ऊतीपासून बनलेले असते, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? ऑप्शन 1 यकृत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लिव्हर असं म्हणतो. त्यानंतर त्वचा म्हणजेच स्किन, ऑप्शन 3 मेंदू, ज्याला आपण ब्रेन म्हणतो, आणि 4 वृक्क म्हणजेच ज्याला इंग्रजीत आपण किडनी असं म्हणतो. तर बंधू भगिनी लक्षात ठेवा, प्रश्न काय विचारलेला आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचे उत्तर ऑप्शन 2 त्वचा हे होय. आणि मानवी शरीरातील सॉलिड अवयव कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर यकृत आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तसेच यकृत ही मानवी शरीरातील काय आहे, सर्वात मोठी ग्रंथी आहे, हे आपणास माहीत आहे, सर्वात मोठी ग्रंथी, हे आपण लक्षात ठेवावे. तर बंधू भगिनींनो, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा हा आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारताची जास्तीत जास्त सीमा कोणत्या देशाशी आहे? तर कोणत्या देशाशी निगडीत म्हणजेच कोणत्या देशाला लागून भारताची जी सीमा आहे ती जास्तीत जास्त जागा व्यापते किंवा खूप लांब खूप मोठी सीमा आहे असा देश कोणता असा हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 चीन, ऑप्शन 2 नेपाळ, 3 अफगाणिस्तान, 4 बांगलादेश. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपणास वाटेल बांगलादेश कसं काय, तर आपण हे नकाशात पाहू शकतो. तर बंधू भगिनींनो, आपण नकाशामध्ये पाहू शकता, हा भारताचा तसेच सलग देशांचा नकाशा आहे. तर बंधू भगिनींनो, बांगलादेश आपणास इथे दिसत आहे, उत्तर पूर्व भारतामध्ये असणारा शेजारी असणारा जो राष्ट्र आहे, देश आहे बांगलादेश. तर इथे तुम्ही पाहू शकता त्याचा मॅक्झिमम भाग, त्याच्या मॅक्झिमम सीमा ह्या भारताशी लागून आहेत. म्हणजेच भारताची सगळ्यात जास्त सीमा तो काय करतो, शेअर करतो. म्हणून आपला जो प्रश्न आहे, भारताची जास्तीत जास्त सीमा कोणत्या देशाशी निगडीत आहे, लागून आहे, तर
ती बांगलादेश या देशाशी निगडीत आहे, लागून आहे, हे आपण लक्षात ठेवावे. अजून एक ह्याच्याच निगडीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताची सर्वात कमी सीमा लागून असलेला देश कोणता? तर विद्यार्थी बंधूंनो आपण लक्षात ठेवावे. त्याचं उत्तर ऑप्शन 3 असेल, ते म्हणजेच अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तानची एकदम कमी सीमा आपल्या देशाला लागून आहे आणि ती लडाख व काश्मीर याच्या भागाला लागून असलेली सीमा म्हणजेच अफगाणिस्तानची सीमा होय. तर त्या प्रश्नाचं उत्तर अफगाणिस्तान असेल. आणि इथं जो प्रश्न विचारलेला आहे, भारताची जास्तीत जास्त सीमा कोणत्या देशाशी आहे, तर त्याचं उत्तर बांगलादेश हे होय. तर हे दोन्ही बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5. लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचे प्रमुख कोण आहेत? ऑप्शन 1 पंतप्रधान आहेत, ऑप्शन 2 चीफ मार्शल आहेत, ऑप्शन 3 उपराष्ट्रपती आहेत, ऑप्शन 4 राष्ट्रपती आहेत. तर विद्यार्थी भगिनींनो आपण लक्षात ठेवावे, जे तिन्ही प्रकारचे दल आहे ते म्हणजेच लष्कर म्हणजे जमिनीवर असणारे दल, ज्याला आपण भूदल असंही म्हणतो. नौदल म्हणजे नेव्ही, पाण्यामध्ये आरमारामध्ये असणारे दल, तसेच हवाई दल. तर ह्या तिन्ही दलाचे जे प्रमुख असतात, तर पदसिद्ध प्रमुख हे राष्ट्रपती होय. हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. स्वयंपाकाचा गॅस कशाचा बनलेला असतो? म्हणजे आपला जो स्वयंपाकाचा गॅस आहे त्याचं कंपोजिशन, त्याची रचना काय असते? ऑप्शन 1 प्रोपेनचा, ऑप्शन 2 ब्युटेन, ऑप्शन 3 कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन 4 प्रोपेन व ब्युटेन. तर विद्यार्थी बंधूंनो आपण लक्षात ठेवावे, स्वयंपाकाच्या गॅसचा जो घटक आहे किंवा कंपोजिशन पार्ट जो आहे तो प्रोपेन व ब्युटेन या दोन घटकांनी, दोन वायूंनी बनलेला असतो. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन 4 प्रोपेन व ब्युटेन हे होय. त्यानंतरचा प्रश्न UNICEF ज्याला आपण युनिसेफ असं म्हणतो, युनिसेफचे पूर्ण रूप काय आहे? त्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी बंधू भगिनींनो. ऑप्शन 1 युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड, ऑप्शन 2 युनिक नेशन इंटरनल चॅरिटी एमर्जन्सी फंड, ऑप्शन 3 युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चॅरिटी एमर्जन्सी फंड, ऑप्शन 4 नन ऑफ दिस. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो अशा प्रकारचे 3 पर्याय देऊन चौथा पर्याय आपल्याला सांगण्यात आलेला आहे की यापैकी नाही. तर ह्याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन 1 युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड अशा प्रकारचं त्याचं फुल फॉर्म आहे, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 PDF फुल फॉर्म म्हणजे काय? म्हणजे PDFचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे असा हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 पॉवर पॉईंट डॉक्युमेंट फॉर्मॅट, ऑप्शन 2 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, ऑप्शन 3 पिक्सेल डॉक्युमेंट फाईल, ऑप्शन 4 नन ऑफ दिस. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो आपण लक्षात ठेवावे, पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल PDF आपल्या परिचयाचा आहे. PDF फाईलमध्ये आपण काही डॉक्युमेंट्स शेअर करत असतो किंवा पाठवत असतो, तर त्या PDFचा फुल फॉर्म म्हणजेच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हा होय. ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9 1 किलो असलेले लोखंड गंजले असेल आणि जसे ठेवले असेल तर लोहाचे वजन बदलते का? तर विद्यार्थी बंधू भगिनींनो लोखंड जर गंजले असेल तर सुरुवातीचे लोखंड व नंतर गंज झाल्यानंतर नंतरचे लोखंड याच्या दोघांच्या वजनामध्ये काही फरक असेल का, असा हा प्रश्न आहे. तर आपणास माहीत आहे बंधू भगिनींनो लोखंड म्हणजेच फेरस होय, ज्याला आपण Fe या संज्ञेने म्हणजे सिम्बॉलने दर्शवत असतो. त्यानंतर आपल्याला माहीत आहे हवेमध्ये असणारा ऑक्सिजन आहे तो याच्या ऑक्सिडीकरणास काय असतो, कारणीभूत असतो. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो, रस्ट म्हणजेच गंजणे होय. तर बंधू भगिनी लक्षात ठेवा, म्हणजेच काय फेरस आपले लोखंड आहे, 1 किलो लोखंड आहे आणि हवेमधील असणारा ऑक्सिजन जो आहे त्याच्याशी याचा संयोग पावल्यानंतर याचं वजन वाढेल का, असा हा प्रश्न आहे. तर नक्कीच लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ऑक्सिजन येऊन मिळणार आहे म्हणजे वजन वाढणारच आहे. जितकं ऑक्सिजन तिथे येऊन मिळेल तितकं वजन आपल्या लोखंडाचं काय झालेलं असणार आहे, वाढलेलं असणार आहे. तर या प्रश्नाचे आपण ऑप्शन्स पाहूया. ऑप्शन 1 वजन वाढेल होय, ऑप्शन 2 वजन वाढणार नाही म्हणजेच नाही, त्यानंतर ऑप्शन 3 कधी वाढते तर कधी कमी होते,
ऑप्शन 4 सांगता येत नाही. तर विद्यार्थी बंधू भगिनी लक्षात ठेवा, लोखंडामध्ये काय होणार आहे, ऑक्सिजन येऊन मिसळणार आहे, म्हणजे ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन ही प्रक्रिया आपणास माहीत आहे, म्हणजेच ऑक्सिजन येऊन मिळतो. तर त्या प्रक्रियेस आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. तर रस्ट ही ऑक्सिडेशन टाईपची प्रक्रिया आहे किंवा रासायनिक अभिक्रिया आहे. तर आपलं जे उत्तर आहे ते होय असे आहे. हे आपण लक्षात ठेवावे. तर ऑप्शन 1 हे आपले उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. अमेरिकेचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1 क्रिस्टोफर कोलंबस, 2 अँटोनिया माटो, ऑप्शन 3 मार्को पोलो, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, ज्यांनी दक्षिण भारताचा शोध लावला ते म्हणजेच क्रिस्टोफर कोलंबस. तर कोलंबस यांनी अमेरिकेचाही शोध लावलेला आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तर शोध लावला म्हणजे काय, तर सुरुवातीला प्रवासाची साधने नव्हती, त्यावेळेस इतर खंड हे परिचयाचे नव्हते. तर सर्वात प्रथम गेलेला नागरिक आपल्याला असंही म्हणता येईल. तर ते सर्वप्रथम त्यांनी अमेरिकेत काय केले होते, प्रस्थान केले होते, की अमेरिकेला गेले होते, म्हणून त्यांनी अमेरिकेचा शोध लावला असा हा प्रश्न आहे. त्यानंतर अँटोनिया माटो, मार्को पोलो. तर अँटोनिया माटो यांनी जपानचा शोध लावलेला आहे आणि मार्को पोलो यांनी चीनचा शोध लावलेला आहे. तर युरोपियन असणारे मार्को पोलो यांनी चीनमध्ये सर्वात प्रथम प्रवास केलेला आहे, हे आपण लक्षात घ्यावे. तर विद्यार्थी बंधूंनो लक्षात ठेवा, याच प्रश्नाप्रमाणे इतरही राष्ट्राचे जे शोध आहेत तशा प्रकारे प्रश्न आपल्याला 2022च्या CETमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बंधू भगिनींनो, दांडी यात्रा कुठून सुरुवात झाली? तर दांडी यात्रेला सुरुवात कुठून झाली असा हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 साबरमती आश्रम, ऑप्शन 2 अहमदाबादमधून, ऑप्शन 3 दांडीमधून, ऑप्शन 4 सुरतमधून. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो आपण लक्षात ठेवावे, साबरमती जो आश्रम आहे त्या आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ झाला, म्हणजे तिथून दांडी यात्रा निघाली, सुरू झाली. तर लक्षात ठेवा, साबरमती आश्रम हा अहमदाबादच्या जवळ आहे आणि दांडी या ठिकाणी ती यात्रा जाणार होती, म्हणजे संपणार होती. तर ही दांडी हे जे ठिकाण आहे ते सुरतच्या जवळ आहे आणि आपणास माहिती आहे अरबी समुद्रातील ते काय आहे, एक बंदर आहे. तर अशा प्रकारे साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत झालेली ही यात्रा साबरमती येथून सुरू झाली, आपण लक्षात ठेवावे. आपण दांडी यात्रेचं चित्र येथे पाहू शकता. साबरमती येथून 12 मार्च 1930ला या यात्रेचं प्रस्थान झालं. त्यानंतर बंधू भगिनींनो ही यात्रा 24 दिवस चालली, म्हणजे 24 दिवस पायी प्रवास करून ती 25व्या दिवशी दांडी येथे काय झाली, पोहोचली, म्हणजेच संपन्न झाली. तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवावे, दांडी यात्रा कोणत्या दिवशी प्रस्थान झाली अशा प्रकारचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 12 मार्च 1930 हे त्याचं उत्तर होय. त्यानंतरचा प्रश्न, जनगण मन गान कधी रूपांतरित करण्यात आले? ऑप्शन 1 1911, ऑप्शन 2 1919, ऑप्शन 3 1920, ऑप्शन 4 1947. तर बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, 1919ला श्री रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत कंपोज केले, तयार केले आणि 1919ला याचं रूपांतर, म्हणजे ज्याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो, याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करण्यात आलं, इंग्लिश लँग्वेजमध्ये, हे आपण लक्षात ठेवावे. तर हे या ट्रान्सलेशनला सॉन्ग ऑफ द मॉर्निंग, म्हणजेच मॉर्निंग सॉन्ग असं नाव देण्यात आलं. मॉर्निंग सॉन्ग हे आपण लक्षात ठेवावे, मॉर्निंग सॉन्ग. तर 1919ला मॉर्निंग सॉन्ग म्हणून त्याचं काय झालं, ट्रान्सलेशन झालं. तर हे आपण लक्षात ठेवावे. जनगण मन याचे रूपांतरण 1919, म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर होय. त्यानंतरचा प्रश्न बंधू भगिनींनो, प्रश्न क्रमांक 13, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? ऑप्शन 1 H2O2, ऑप्शन 2 H2O, ऑप्शन 3 NH3, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो आपणास माहीत आहे H2O2 ज्याला आपण हायड्रोजन परऑक्साईड असं म्हणतो, जो की आपण विविध कामासाठी वापरत असतो, दवाखान्यामध्ये पण याचा वापर होत असतो, हे आपणास माहीत आहे. तो एक शीतक म्हणून, ज्याला आपण कूलंट असं म्हणतो, तर कूलंट म्हणून त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. त्यानंतर H2O, तर विद्यार्थी बंधू भगिनींनो आपणास माहीत आहे H2O म्हणजेच पाण्याचे रासायनिक सूत्र होय. तर आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन 2 आहे. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे ऑप्शन 3 तो म्हणजेच NH3, ज्याला आपण काय म्हणतो, अमोनिया असं म्हणतो. तर आपण लक्षात ठेवावे, ते अमोनियाचे रासायनिक सूत्र आहे
अमोनिया. तर आपणास अजून एक बाब माहीत आहे, हायड्रोजन हा जो घटक आहे, हा जो मूलद्रव्य आहे, तो काय आहे, सेल्फ बर्निंग, स्वतः जळतो. आणि त्यानंतर सेल्फ बर्निंग. आणि ऑक्सिजन जो आहे तो काय आहे, हेल्प्स बर्न. ह्या दोन्ही बाबी आपण लक्षात ठेवावे की हे दोन वेगवेगळे घटक आहेत. म्हणजेच हायड्रोजन स्वतः जळणार आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करणार आहे. आणि ज्यावेळेस हे दोन्ही घटक एकत्र येतील, तर एकत्र आल्यानंतर काय होते, नवीनच रासायनिक पदार्थ तयार होतो, जो की आपण आग विझवण्यासाठी वापरू शकतो, ज्याला आपण पाणी असं म्हणतो. तर लक्षात ठेवा, H2O हे जे आहे हे पाण्याचे रासायनिक सूत्र होय. म्हणजेच ऑप्शन 2 हे आपले उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. कोरोना व्हायरसची नोंद चीनमधील कोणत्या शहरात प्रथम झाली? ऑप्शन 1 वुहान शहरामध्ये, ऑप्शन 2 तियाजिंग शहरामध्ये, ऑप्शन 3 बेजिंग शहरामध्ये, ऑप्शन 4 सांघाय शहरामध्ये. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण लक्षात ठेवावे, वुहान या शहरामध्ये सर्वप्रथम कोविड-19चा, ज्याला आपण कोविड-19 या नावाने ओळखतो, तो म्हणजेच कोरोना व्हायरस. तर 31 डिसेंबर 2019 रोजी प्रथम याच्या केसेस म्हणजेच प्रथम याचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. आणि ते शहर म्हणजेच चीन या देशातील वुहान शहर होय. तर विद्यार्थी बंधू भगिनी लक्षात ठेवावे, चीन या देशातील वुहान शहरातून कोविड-19ची काय झाली होती, सुरुवात झाली होती, उत्पत्ती झाली होती. त्यानंतर लॉजिकल रिजनिंगचा एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. मेंढपाळाकडे 17 मेंढ्या होत्या, 7 वगळता सर्वांचा मृत्यू झाला, त्याच्याकडे आता किती मेंढ्या आहेत? तर बंधू भगिनींनो, प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त आपण लक्षपूर्वक तो सोडवणं गरजेचं आहे. तर सोडवताना कधीही गडबड न करणे हे अत्यंत संयुक्तिक आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, पाहायचं ऑप्शन 1 10, ऑप्शन 2 7 मेंढ्या, ऑप्शन 3 13 मेंढ्या, ऑप्शन 4 यापैकी नाही. म्हणजे ह्या तिन्ही उत्तरापैकी उत्तर नाही असा त्याचा अर्थ आहे. तर कोणतं पर्याय ह्याचं उत्तर असेल? तर आपण प्रथम प्रश्नाकडे लक्ष द्यावे. तर मेंढपाळाकडे 17 मेंढ्या होते, म्हणजे मेंढ्यांची जी संख्या आहे ती किती आहे, 17 आहे. त्यानंतर 7 वगळता सर्वांचा मृत्यू झाला, तर 7च मेंढ्या काय आहेत, जिवंत आहेत. तर एकदम सोपी असणारी ही वजाबाकी आहे. 17मधून 7 गेल्या, 7 ही जिवंत मेंढ्यांची संख्या आहे. तर राहिलेल्या मेंढ्या म्हणजेच मृत्यू पावलेल्या मेंढ्यांची संख्या किती, असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, 17मधून 7च जिवंत राहिल्या, म्हणजेच 10 मृत झाल्या किंवा मेल्या. तर ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय, ते म्हणजेच 10. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. कलम 45 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 उच्च शिक्षणाशी, ऑप्शन 2 प्राथमिक शिक्षणाशी, ऑप्शन 3 प्रौढ शिक्षणाशी, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, ऑप्शन 2 प्राथमिक शिक्षणाशी निगडीत असणारे हे कलम होय. तर प्राथमिक शिक्षणाशी निगडीत असणाऱ्या ज्या बाबी आहेत, यामध्ये काय केलेल्या आहेत, नमूद करण्यात आले आहेत, मार्गदर्शक तत्त्वे म्हणून ते आपल्याला देण्यात आले आहेत. तर लक्षात ठेवावे, कलम 45 हे प्राथमिक शिक्षणाशी निगडीत असणारे कलम होय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. सशस्त्र दलांचा मुख्य कमांडर कोण असतो? ऑप्शन 1 पंतप्रधान, ऑप्शन 2 चीफ मार्शल, ऑप्शन 3 उपराष्ट्रपती, ऑप्शन 4 राष्ट्रपती. तर विद्यार्थी बंधूंनी लक्षात ठेवा, राष्ट्रपती हे तिन्ही जे दल आहेत, आपण वरती अशाच प्रकारचा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे, ह्याच प्रश्नपत्रिकेत हे आपण लक्षात घ्यावे. तर तिन्ही जे दल आहेत, मग त्यामध्ये भूदल असेल, त्यामध्ये नेव्ही असेल किंवा हवाई दल असेल, तर तिन्हीचे प्रमुख जे असतात ते राष्ट्रपती असतात. हे आपण वरच्या प्रश्नाच्या उत्तरामध्येच पाहिले होते. तर सशस्त्र दलाचे मुख्य प्रमुख हे राष्ट्रपतीच असतात, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते? ऑप्शन 1 प्रवरा नदी, ऑप्शन 2 मुळा नदीचे, ऑप्शन 3 भीमा नदीचे, 4 गोदावरी नदीचे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, ज्या नदीला दक्षिण वाहिनी किंवा दक्षिण गंगा असे म्हटले जाते, ती म्हणजेच गोदावरी नदी जी आहे, तिचे खोरे, सर्वात मोठे खोरे आपल्याला महाराष्ट्रामध्ये जितक्या नद्या आहेत त्यापैकी आपल्याला सर्वात रुंद असणारे खोरे पाहायला मिळते. तर आपण लक्षात ठेवावे, गोदावरी नदी
नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात रुंद खोऱ्यापैकी एक होय. प्रश्न क्रमांक 19. NACC ज्याला आपण नॅक असं म्हणतो, नॅक कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 उच्च शिक्षण मूल्यांकन, ऑप्शन 2 प्राथमिक शिक्षण, ऑप्शन 3 प्रौढ शिक्षण, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, ऑप्शन 1 उच्च शिक्षण ज्याला आपण हायर एज्युकेशन असं म्हणतो, तर महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यापुढचे जे उच्च शिक्षण आहे या शिक्षणाशी निगडीत असणारं नॅक ही एक कमिटी आहे. तर या कमिटी आपणास माहीत आहे, ही कमिटी काय करते, तर विद्यापीठे आणि महाविद्यालये यांचे निरीक्षण करून त्यांना विशिष्ट प्रकारचा दर्जा देते, ज्याला आपण ग्रेड असं म्हणतो किंवा मूल्यांकन असं म्हणतो. महाविद्यालय तसेच विद्यापीठांचे मूल्यांकन करणारी ही जी समिती आहे, ज्याला आपण कमिटी म्हणतो, तर ती नॅक कमिटी उच्च शिक्षणाशी म्हणजेच उच्च शिक्षण मूल्यांकनाशी काय आहे, निगडीत आहे. म्हणजेच ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय. त्यानंतरचा आजच्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न तो म्हणजेच 20वा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 मुंबई उपनगर, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 नागपूर, ऑप्शन 4 औरंगाबाद. तर अत्यंत सोपा असा प्रश्न आपल्याला BED CETमध्ये 2021ला विचारण्यात आलेला आहे. तो म्हणजेच महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 3 नागपूर. हे आपण लक्षात ठेवावे. तर अशा प्रकारे बंधू भगिनींनो 2021 ऑक्टोबर महिन्यामध्ये जो पेपर झाला होता आपला BED CETचा, त्याची ही प्रश्नपत्रिका होती. अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं असतं. तसेच हे प्रश्न जे आहेत ह्याचे सर्व पर्याय जे आहेत ते पर्यायाची आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण अभ्यासाला लागल्यानंतर याची आपण दक्षता घ्यावी. जे आपलं करेक्ट उत्तर आहे त्याचं आपल्याला तर उत्तर करेक्ट असणं माहीत असणं गरजेचं आहेच, परंतु राहिलेले जे 3 पर्याय आहेत त्यांचे प्रश्न कोणते, हाही प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. म्हणजेच त्याचे प्रश्न आपल्याला माहीत व्हायला पाहिजेत. जसं की इथं विचारलेलं आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते? तर आपणास माहीत आहे गोदावरी नदीचे खोरे विस्तीर्ण म्हणजेच रुंद आहे. तर इतर ज्या नद्या आहेत त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत का, हेही आपणास माहीत पाहिजे. तर अशा प्रकारची बंधू भगिनींनो ही प्रश्नपत्रिका होती. आपण पुढच्या भागामध्ये अजून एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. प्रश्नपत्रिकेव्यतिरिक्त इतर जे आपले 3 सेक्शन्स आहेत, आपले BED CETचे जे घटक आहेत अभ्यासाचे, त्या घटकांचे आपले व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहेत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.